एक राणीमाल पाहिजे अशी 6 माल पाहायला भेटतील बघा. या प्रत्येक राणीमालेसमोर असं एक चौतारा पाहायला भेटतो. अशी 6 चौतारे आहेत. दाशींची घरं आपण नोकर चाकर म्हणतो, पूर्वी दासदाशा म्हटलं जायचं बघा. आतमध्ये काय छोटं मोठं काम असेल करायचं विश्रांतीसाठी इथे येऊन बसायचं, म्हणून याला दाशींची घरं असं म्हटलं जातं. ह्या दाशीवट्या समोर 3 खड्डे आहेत, 2 जालीवाले आहेत, मधलं ओपन दगडामध्ये पाहायला भेटतो. धान्य कोठार एमर्जन्सी धान्य कोठार आहे बघा. याला कोकणामध्ये पेव किंवा कणगे असं म्हटलं जातं. परंतु स्वराज्याचं धान्य कोठार पाहायचं म्हटलं ना, कोल्हापूरमध्ये पणाल्यावरती गंगा यमुना सरस्वती अशी 3 मोठमोठे धान्य कोठार पाहायला भेटतात. त्याचं धान्य स्वराज्याला पुरवलं जातं. हे एमर्जन्सी धान्य कोठार आहे. हा एकमेव असा डोंगर आहे, याला सह्याद्रीची पर्वतरांग कुठली कनेक्ट किंवा जॉईन नाही. खाल्ला कधी वेढा पडू शकतो. वेढा पडला 3 ते 6 महिन्याचा असू शकतो बघा. हे 3 ते 6 महिने गडावरच्या 3000 लोकांना धान्य पुरवण असं याच्यामध्ये स्टोअर केलं जायचं बघा. हे पहिली 22 फूट, दुसरी 20 फूट, तिसरी 15 फूट. परंतु जर तिसरीला जर खाली कोपऱ्यावरती पाहिलं ना, कोपऱ्यावरती गेट पाहायला भेटतो. तिसरीचं धान्य खाली वाडे पाहायला भेटतात. अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे वाडे, महाराजांचे 8 मिनिस्टर लोक होती. हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निराजीराव, वेसाजी कंक, अनाजी पंत असे काय महाराजांचे 8 मिनिस्टर लोक होती. त्यांची राहण्या खाण्याची सोय इथे केली जायची बघा. 365 गडकिल्ल्यांचे कागदीपत्री व्यवहार देखील या वाड्यांमध्ये केले जायचे. वरती आपल्याला 5 वाडे पाहायला भेटतात. समोर झाडे दिसतात ना, झाडांखाली 3 असे टोटल 8 वाडे पाहायला भेटतात बघा. 1733 मध्ये तुम्हाला मी म्हटलं पेशव्यांचा वापर कैदी कोठार केला. चोरी लबाडे जुकारे गद्दारे करेल 7 दिवस कोंडून ठेवलं जायचं. 8व्या दिवशी जर स्वतःहून गुन्हा कबूल नाही केला, वरती काढायचं, गोंत्यामध्ये भरायचं, गोंत्याचं तोंड बांधलं जायचं, टकमक टोकावरनं खाली ढकलून दिलं जायचं बघा. याच्यामध्ये प्रश्न मनामध्ये निर्माण झाला असेल, परंतु याच्यामध्ये प्रश्न पडला असेल तुम्हाला, याचं धान्य टाकलं जायचं वरनं, परंतु काढलं कसं जायचं. पूर्वी लाकडी सिड्यांचा उपयोग केला जायचा. लाकडी सिड्याने खाली उतरायचं, धान्य गोंत्यामध्ये भरायचं, रशीने वरती खेचलं जायचं बघा. ही धान्य कोठार पाहून घ्या. आतमध्ये जाऊन आपण आपल्या राजांचा राहता राजवाडा पाहू. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. बघून घ्या. ए दादा, ओय खाली उतर.